लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी शांततेत पार पडले, परंतु काही ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या घटना सुद्धा घडल्यात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यात येत असलेल्या मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथे आज 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान चालू असताना स्थानिक ग्रामस्थांनी या मतदानावर बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे। या अगोदर जिल्हा परिषद व पंचायत समिती या पोटनिवडणुकीच्या वेळेस सुद्धा पांगरी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता। शासनाने आमच्या गावात पहिले ग्रामपंचायतची व्यवस्था करावी व इतर मागण्या पूर्ण कराव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे। ही मागणी मान्य होईल तेव्हाच आम्ही गावकरी मतदानाचा विचार करू। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सतत बहिष्कार टाकत राहू असा इशारा ग्रामस्थांनी या प्रसंगी दिला आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या या समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या समस्या निकाली काढणे अपेक्षित असताना केवळ निवडणुकीसाठीच लोकप्रतिनिधी मतदारांच्या दारात येत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी। मी पांगरी महादेव येथून विष्णू मंजुळकर सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतोय। आमच्या गावाला गेल्या 22 वर्षापासून ग्रामपंचायतचा दर्जा नाही। शासन दरबारी आम्ही गावकरी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासनानं एवढे वर्ष होऊनही गावच्या अस्तित्वाबाबत आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही। यामुळे आम्ही सर्वांनी एकमत म्हणून आम्ही बहिष्कार टाकलेला आहे आणि या अगोदर सुद्धा आम्ही पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला आमचा हा बहिष्कार कायम राहील। जोपर्यंत गावाला न्याय मिळणार नाही, दर्जा मिळणार नाही, तोपर्यंत आमचा बहिष्कार हा कायमच राहील। कुठला तुमच्या समस्या आहेत? गावामध्ये ग्रामपंचायत नसल्यामुळे इथं कुठलाच विकास कामं नाही। सांगायचं म्हणजे गावामध्ये अंतर्गत रस्ते नाही आहेत, सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, शाळेचं आमचं शिकस्त झालेली शाळा आहे, ती शाळेची दुरुस्ती अद्याप झालेली नाही, त्याच्यानंतर लाईटची सुद्धा व्यवस्था नाही आहे आणि जो आमचा मुख्य रस्ता आहे तराळा पांगरी, ही रस्ता अत्यंत असं म्हणजे शिकस्त झालेली रस्ता आहे। त्या रस्त्याने यासाठी आम्हाला नेहमी अडचण येते आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचे तर प्रमुख समस्या आहे। या रस्त्यानं यायला 4 किलोमीटर रस्ता असून सुद्धा त्याला अर्धा तास लागतो। तर यावरून तुम्ही विचार करा की रस्ता किती खराब असेल। यानंतर पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे। जो पिण्याचं पाण्याचं शुद्ध पाणी नसल्यामुळे येथील नागरिकाच्या किडनीच्या आजारामध्ये जास्तीत जास्त प्रमाण वाढलेलं आहे। अनेक लोक असं किडनीच्या आजारामुळे मृत्युमुखी पडले, आजही काही डायलिसिसवर आहेत, अशा अनेक समस्या आहेत। तर तुमच्या सोशल मीडियाद्वारे आम्ही शासनाला विनंती करू इच्छितो की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं, काहीतरी गावचं विकास व्हावं आणि जर विकास जर नाही झाला तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। जो आम्हाला संविधानाने अधिकार दिला मतदानाचा, तो अधिकार आम्ही बजावणार नाही। याआधीसुद्धा आम्ही सोशल मीडियाद्वारे मागच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या जिल्हा परिषदच्या, त्यावेळेस आम्ही सोशल मीडियाद्वारे ते जाहीर केलं होतं की जर गावाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला मतदान करणार नाही, आमचा बहिष्कार कायम राहील। तर शासनाचं काम होतं आतापर्यंत लक्ष देण्याचं या गावावरती। 20-22 वर्ष झाले आम्ही वाटसुद्धा बघितली, पण शासन आमच्या मागण्या जर पूर्ण करत नसेल तर आम्ही मतदान करणार नाही, आमचा बहिष्कार कायम राहील।